नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना मी जुलै 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये एक सूत्र अवलंबन करावं. ते म्हणजे कुठल्याही गोष्टीत विलंब टाळावा. जे ठरवलेली वेळ ज्या गोष्टीसाठी आहे त्याच वेळेत ती गोष्ट पूर्ण करण्याचा कटाक्षाने प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा विलंब आपल्याला धोकादायक ठरू शकतो. हे एक सूत्र या महिन्यात संपूर्ण ठिकाणी अवलंबन करा. आपली स्वतःची बाब असो, नोकरीची असो, इतरांची असो, आणखी कोणतेही परिचित किंवा तुम्ही करण्याचं कार्यक्षेत्र असो, विलंब टाळा. प्रत्येक गोष्टीत त्या वेळेत पूर्ण होण्याकडे तुमचा कल असू द्या. नाहीतर हा महिना तुम्हाला त्रासदायक दिसतो. आणि हा त्रास जर तुम्हाला टाळायचा असेल तर अखंड सावध राहावे आणि वेळ पाळावी. या दोन गोष्टींचा अवलंब आपण करा. कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये प्रकृती जर आपण विचार केला तर आपले शरीर स्वास्थ्य जे आहे ते स्वास्थ्य मिळवण्यासाठी थोडी चिडचिड कमी करावी लागेल. चिडून कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन मिळत नाही, जे शांतपणाने विचार करून मिळतं. म्हणून या महिन्यात चिडचिड टाळावी, कारण नाहीतर त्यांना या महिन्यात मानसिक अस्वास्थ्य कारणीभूत होईल. उगाच डॉक्टरांकडे जाऊन, सायकेट्रिस्टकडे जाऊन काहीतरी सल्ला घ्यावा लागेल. म्हणून चिडचिड टाळा आणि शांतपणाने सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येक गोष्ट करा. शारीरिक बाबतीत मला काही धोका दिसून येत नाही, पण मानसिक बाबतीत थोडी धावपळ किंवा चिडचिड दिसून येते. त्याबद्दल आपण काळजी घ्या. उद्योग धंद्याच्या बाबतीत जर विचार केला तर या महिन्यामध्ये कर्क राशीच्या व्यक्तींनी आपल्या व्यवसायानिमित्त थोडंसं बाहेर हिंडून फिरून जर काही व्यवहार उद्योगासंबंधी एक्सपान्शनचा विचार केला तर तो त्यांना फायदेशीर ठरेल. म्हणजे आपल्याकडे कोणीतरी एक्सपान्शनसाठी येईल असा विचार न करता आपण स्वतः त्यासाठी बाहेर पडा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये थोडी वाढ किंवा अन्य काही गोष्टी दिसून येतील. कर्क राशीच्या व्यक्तींना असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांनी विचार केलेल्या गोष्टी, उदाहरणार्थ नोकरदार व्यक्तींनी ज्या विचार केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्या हळूहळू कार्यपूर्ती व्हायला लागेल. म्हणजे अन्य ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करणे, त्याचप्रमाणे काही इंटरव्ह्यूज देणे किंवा आपण स्वतः कुठल्या मार्गाने कुठला बदल घेऊन आपल्या आयुष्यात पुढे जायचं आहे याविषयी निर्णय घेणे, किंवा कधीकधी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये थोडा बदल करून किंवा ॲडिशनल कार्यक्षेत्राची जबाबदारी घेऊन नवीन नोकरी घ्यावी लागते. तर तो बदल आपण या ठिकाणी करून पुढे जावं असा विचार करून जो काही आपण प्रयत्न करीत आहात त्या प्रयत्नाला या महिन्यामध्ये यश येईल. नोकरदार व्यक्तींनी नोकरी बदलण्याकडे या महिन्यात प्रयत्न करावे. वरिष्ठांकडून आपल्याला सल्ला किंवा जो काही आपल्याला मदतीचे 4 शब्द मिळतील त्याचा आपण योग्य फायदा करून घ्यावा. आपल्या रेकमेंडेशन जे आहे प्रमोशनसाठी ते सुद्धा या महिन्यात वरिष्ठांकडून होऊ शकतं. तर त्या दृष्टीने आपण सुसंवाद कसा निर्माण होईल असा विचार करा. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये काही गोष्टी आपल्याला घरासाठी खर्च कराव्या लागतील. म्हणजे घरात काही फर्निचर बदल करणे किंवा मोठं फर्निचर घेणे किंवा काही घरातील वस्तूंसाठी खरेदी करणे, अशा गोष्टी या महिन्यात दिसून येतात. ती खरेदी जी आहे ती काही महिन्यांपासून विलंब झालेली आहे, ती लवकरात लवकर ह्या महिन्यात होण्याचा योग दिसून येतो. तर तो खर्च करायला हरकत नाही असं माझं मत आहे. कर्क राशीच्या व्यक्तीने मी असं सांगू इच्छितो की आपल्या मित्रपरिवारांवर जास्त विश्वास या महिन्यात ठेवू नका. कोणाकडून तरी फसगत होण्याची शक्यता दिसून येते. म्हणून या महिन्यात आपण त्या दृष्टीने
सावध राहा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. पती पत्नी आणि विवाह ठरलेले जी मुलं आणि मुली आहेत त्यांनी आपल्या नात्यामध्ये कटुता येणार नाही अशी दक्षता घ्या. कारण काही छोट्या छोट्या मुद्द्यावरून वादविवाद होऊन त्या विवाहादी कार्यामध्ये थोडंसं विघ्न येऊ शकतं असा सल्ला मला या ठिकाणी द्यायचा आहे. जे पतिपत्नी आहेत त्यांनीसुद्धा एकमेकांच्या सल्ल्यानुसार वागावं किंवा कटुता येणार नाही अशी दक्षता घ्यावी. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या मनाप्रमाणे दुसऱ्यांनी करावं, तसं सगळ्या वेळी शक्य होत नाही. पण योग्य वेळ पाहून आपण माघार घेणे किंवा एखादा पाऊल मागे घेणे यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे किंवा अपमानास्पदसुद्धा काही नाही आहे. तर तो विचार आपण करावा आणि आपल्या नात्याला पुढं घेऊन जावं असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. जी दाम्पत्य आपल्या लहान मुलांच्या अपेक्षा करतायत किंवा प्रतीक्षेत आहेत त्यांना या महिन्यात शुभवार्ता समजतील. म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना याविषयी यश येईल आणि आनंदाची चाहूल तुम्हाला या महिन्यात लागू शकते. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण क्षेत्रामध्ये जी मुलं आहेत, जी माध्यमिक शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांनी अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष जे आहे ते आपलं केंद्रित करावं. आपल्या गुरूंचा, आपल्या शिक्षकांचा, आपल्या ॲडवायझरचा योग्य सल्ला घ्यावा आणि त्यानुसारच आपण अभ्यास करावा. म्हणजे त्यांना यशाची निश्चित खात्री आहे. कौटुंबिक कारणामध्ये त्या प्रसंगासाठी, कुटुंबातील प्रसंगासाठी आपल्याला काही प्रवासाचा योग येतो. कुटुंबासहित काही गोष्टीला आपल्याला बाहेर जावं लागेल आणि तो प्रसंग आपल्याला साजरा करावा लागेल. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उत्पन्नामध्ये तुम्हाला या महिन्यात खूप प्रगती नाही, पण आवश्यक ते इतकं नक्की मिळेल असं मला या ठिकाणी खात्री देता येते. आपलं उत्पन्न नियोजित जे आहे ते कसं योग्य वेळेत आपल्याला मिळेल ही काळजी आपण घ्या आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. आणि खर्च मात्र खूप अवास्तव करू नका. उद्योगधंदा, व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांनी हळूहळू आपल्या उद्योगाची वाढ करावी. एकदम मोठी जंप किंवा उडी मारून मोठी उलाढाल करू नये, हळूहळू करावी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं कर्क राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.